नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत उन्हाळ्यात मिळणारे आणि शरीराला गारवा देणारे असे हे लाल कलरचे रसरशीत जॅम किंवा त्याला जामुन फ्रूट असं पण म्हणतात. याच्यामध्ये सफेद रंगाचे पण जाम येतात. तुम्ही कोणत्याही रंगाचे घेऊ शकता. मी इथे लाल रंगाचे घेतले. आणखी त्याच गारेगार शरबतामध्ये मी वापरणार आहे हे ड्रॅगन फ्रूट. ते सोलून त्याचे तुकडे करून घेणार आहे. आपल्याला लागणार आहे लिंबाचा रस, अर्ध्या लिंबाचा रस, सैंधव मीठ, खडी साखर किंवा साधी साखर किंवा तुम्ही ग्लुकॉन डी पण घेऊ शकता. हा ड्राय मँगो म्हणजे आमचूर पावडर किंवा चाट मसाला, हा मी घरी केलेला चाट मसाला, दोन्हीपैकी एक वापरू शकता. चला तर आपण आपल्या थंडगार शरबताला सुरुवात करूया. हे आपण त्या जामुनचे म्हणजे जामचे तुकडे करून घेतलेले आहेत. मागचा आणि पुढचा देठ काढून घेतलेला आहे आणि मग तुकडे केले. आणि हे ड्रॅगन फ्रूटचे छोटे पीस केले. त्याचं हे असं साल काढून घेतलेलं आहे, देठही काढून घेतलेला आहे. आता आपण मिक्सीमध्ये फक्त जॅमचे तुकडे घालून आपण ते फिरवून घ्यायचे आहे. सुरुवातीला मी हा बर्फ घेते. ही खडी साखर घेते. साधी साखर पण तुम्ही घेऊ शकता. चवीप्रमाणे तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं घ्या. हे सैंधव मीठ, हा लिंबाचा रस आणि त्याच्यामध्ये आता हे जॅमचे तुकडे घालूया. आता याच्यामध्ये पाणी घालूया हे अर्धी वाटी आणि आपण हे मिक्सीला फिरून घेऊया. आता याच्यामध्ये मी हा चाट मसाला टाकते, घरी केलेला आहे. आणि आता ते ढवळून घेऊया आणि आपल्या ग्लासमध्ये ते अरेंज करूया. ड्रॅगन फ्रूटचे तुकडे तुम्ही सब्जा, भिजवलेला सब्जा किंवा गोंद कतिरा आणि ते दोन्ही घालू शकता. म्हणजे सब्जा आणि गोंद कतिरा. मी इथे ड्रॅगन फ्रूट थोडं आरोग्यदायी करण्यासाठी वापरलेला आहे. आता त्याच्यामध्ये हा बर्फ घालते आणि आपण जे हे जॅमचं सरबत केलं ते घालते. आता याच्यात आपण सोडा घालणार आहोत. हा मंडळी, आपलं रेड जामुन आणि ड्रॅगन फ्रूटचं मस्त गारेगार सरबत तयार झालेलं आहे. तुम्ही तुमच्या घरी पण असंच करून बघा आणि तुमचा उन्हाळा अगदी गारेगार करा. मस्त प्या आणि स्वस्थ राहा. धन्यवाद मंडळी.